तर ते तर सांग. हे पडलेलं आहे ते मागे ते तर आता लावून देतो. नाही आहे पण नाही ना धुवायला टाकतो ना. पण हे असं काऊन ठेवलं मी? आता ते कुठे ठेवणार आहे? आणि हे झाडलं नाही का अजून? झाडाचं आहे ना. आता तू त्याच्यावरच पाय थांब ना थोडा. नाही करताय काही. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये नको रागू. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हाय गेस, हा 21वा ब्लॉग असेल आपला अराउंड. कालचा ब्लॉग मी आता एडिट वगैरे करेल आणि अपलोड करीन. आजचा दिवस सुरू झालेला आहे मम्मीच्या साफसफाईनी वगैरे. तर मम्मीनी सगळं साफसूफ केलं. म्हणजे मला वाटते हे सगळं धुवायला वगैरे टाकेल मम्मी आज. हे सोफे वगैरे बघू शकता, म्हणजे सगळं काढलेलं आहे त्यांनी, कवर वगैरे. इथे पण ते काढलेलं आहे आणि इथची पण बेडशीट वगैरे बदलवली आहे. तर सध्या हे इथे ठेवलेलं आहे उषा वगैरे, ते बघू शकता तुम्ही. आणि मच्छाला जेवण दिलेलं आहे ऑलरेडी. तर हे बघू शकता. आता काही ब्लिंकिंग वगैरे काही होत नाही बघा. आणि मम्मी इकडे झाडू मारत आहे. मम्मी झाडू मारत आहे. काल साफसूफ केलं. एवढा सारा कचरा निघाला बघा. आणि दुसरी गोष्ट हे बघा, हे इथे हे जे कर्व होतं ना, जे काल पेंटिंग केलं, तर हे झालेलं आहे बरोबर चारी साईडली. म्हणजे हे इथे आणि त्या, म्हणजे चारी साईडली. म्हणजे ॲक्च्युली आमचं असं होतं की राऊंड शेपमध्ये आम्हाला थोडंसं पाहिजे होतं वरती, कारण आम्ही डिझाईन त्या हिशोबाने केला. बट जेव्हा आम्ही काम काढलं त्यानंतर माहीत पडलं की हे जे लाईट्स आहे, जे लाईटचे जे स्टिक्स आहे ते फक्त सरळच येतात, बेंडिंग नाही, बेंड म्हणून नाही. तर त्याला असे आम्ही तुकडे तुकडे लावले ते, आणि हॉलमध्ये ते चांगले नाही वाटत, म्हणून आम्हाला ते चेंज करायला लागले. बट बाकी हे आमची एक घडी आहे, थोडीशी स्लाईट अशी जे होऊन जाते, बट ठीक आहे. आणि इकडे पण आहे आमच्या, हे बघा, हे पण जसं कर्व आहे ना, तर इथे पण थोडं बेंड करायसाठी नाही का मधामधात थोडं कापलेलं आहे ॲडजस्टमेंट करायसाठी. हे पण थोडं बरोबर नाही वाटत, पण इथे आम्ही स्ट्रेट नाही करू शकत सध्या, तर म्हणून हे राहू दिलेलं आहे. तर बाकी बघूया. सध्या आता तर हॉलच्या हिशोबाने हे चांगलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हॉलच्या हिशोबाने चांगलं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की आज पंखे वगैरे पुसायचे आहेत, तर बघू, पंखे वगैरे पुसून टाकीन. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. आम्ही मागे काही पडदे वगैरे बघितले होते, तर ते आम्हाला आवडले आहे. तर त्याच्या काहीतरी प्राइसिंग वगैरे त्यांनी सांगितली होती. अराउंड 220च्या भावाने आम्हाला ते सांगितली होती. त्यांचा कॉल आला होता आम्हाला की लाईक घेऊन, म्हणजे केव्हा घेऊन जाणार आहे वगैरे. तर आम्ही तेच आता कपडे वगैरे फायनलाइज वगैरे करायला चाललो आहे. तर हे बघू शकता, हे एवढे मोठे मोठे विंडोज आहे. हे झालं किंवा ती झाली. तर इथे काहीतरी मी नवीन थीम वगैरे काहीतरी विचार करू आलो आहे. तर हे बघा, आता लाईट येत असेल बरोबर. आतापर्यंत बरोबर लाईटिंग नाही आली, तर त्यासाठी सॉरी. तर याच्यासाठी पडदे फायनल वगैरे करायला चाललो आहे. तर तिकडे गेल्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की कोणते कोणते पडदे आम्ही फायनल केलेले आहे, आणि तो किती दिवसानंतर रेडी करून देईन हे आम्ही सगळं काही सांगून देतो. Whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze.
clouds as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, जो नाही आहे तो तिला पाहिजे सध्या. नाही विचार चांगला मोठा आहे. हो मोठा दिला. तो पिवळाच आहे ना, तो जो काढलाय तो तुम्ही. तुला पिवळा पाहिजे का? हा लाल आहे, ऑरेंज आहे. ऑरेंज खूप लोकांनी दिला. हा मला पा. त्या झाडाला हातला घेतलं कोणी कोणी असेल तर तोडून दिला. पण लंबेवाले पाहिजे ग, हे प्लास्टिकचे आहे. हो लंबेवाले नाही आहे यांच्याकडे, मोठ्या पाहिजे थोडशा. हा? ठेवा. पण हे ठेवशील कशामध्ये? येईल म्हणते ना. तर म्हणजे आता आपण चाललो आहे थोडंसं लग्नाला. माझ्या एका मित्राचं लग्न आहे, सॉरी रिसेप्शन आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर माझं लक्षच नव्हतं आज की व्हिडिओ वगैरे बनवायचं वगैरे. तर आज आम्ही तसं पडदे सिलेक्शन वगैरे करायला गेलो होतो की कसं काय करायचं. इव्हन आताही कन्फर्म नाही झालेलं आहे की कोणते लावायचं, काय लावायचं, कसं करायचं, काय नाही करायचं. मग आम्हाला काहीच कन्फर्म नाही आहे. सो मी म्हटलं की एकदा म्हणजे चालला तो ताईला वगैरे बोलून घेतो. ताईला बोलवलं, मग नंतर थोडंसं डोक्यात बसलं की काय करायचं आणि काय नाही करायचं. सो आता आमच्या डोक्यात आहे म्हणा की आता काय करायचं म्हणून. बट काही गोष्टी आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपला जो एक मेन वॉल आपण पर्टिक्युलर कलरचा करतो ना, तर त्या हिशोबाने ते वाले पडदे आता सिलेक्ट करायचे आहे. काही आम्ही सिलेक्ट केलेले आहे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल डिझाईन वगैरे सिलेक्ट केलेलं आहे. तर ते उद्या जाऊन बघायचं आहे. तसं मग त्यांना मग ऑर्डर द्यायचं आहे की बा आम्हाला करायचं आहे वगैरे म्हणून. तर बाकी बघूया मग समोर. आणि आता आपण चाललो आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जायचं आहे बा म्हणून. तसं तर हे मला वाटते आरसा खूप खराब दिसतंय, तर एकदा पुसून घेतो. इथे पाणी नाही होतं, म्हणजे खूप दिवसापासून माझ्या